मित्रांनो नमस्कार. आज आहे महाशिवरात्री. सकाळचं उठलेलो आहे आणि जिमला जाऊन दिलं नाही घरच्यांनी, कारण त्यांना कुठेतरी बाहेर जायचं आणि त्यांना गाडी येत नाही. त्यामुळे मला सोबत जावं लागलं. आज महाशिवरात्री आहे तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चाललेलो आहे महादेवाचं दर्शन करायला. आमच्या गावाजवळ खूप प्रसिद्ध महादेव आहे, तिथं चाललो आहे दर्शन करायला आणि दाखवतो तुम्हाला महादेव आणि ती ठिकाणी. आणि आमचं गाव तिथून जवळच आहे, पण गावाकडे जाणार नाहीत आम्ही. दर्शन घेऊन पुन्हा रिटर्न येणार आहे, कारण आज फराळाचं करायचं आहे. प्लस आल्यावर मला एखाद्या वेळेस जिमला जावं लागेल, कारण उद्या मला जायचं आहे संभाजीनगरला. उद्या जिम बुडणार आहे, त्यामुळे आज जावंच लागणार आहे जिमला. तर बघतो मी कसं काय करतो, पूर्ण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बघू शकतात गाडी काढलेली आहे. सगळ्यांना जाण्यासाठी मोठी गाडी लागतेच मोठी. आणि बसतोय ड्राईव्ह मीच करतो नेहमीप्रमाणे. म्हणलं तुम्हाला आमच्या घरात कोणाला गाडी येत नाही. तर चला मित्रांनो करूया प्रवासाला सुरुवात. फ्यूल करण्याचं काम चालू आहे मित्रांनो. इकडं बघू शकता तुम्ही, इथून दिसणार नाही एवढा लांबून. चालू आहे पेट्रोल फिलिंग काम आणि पेट्रोल फुल करून निघतो तिथून. पोचलेलो आहे त्या गावात जिथं मंदिर आहे, आणि काहीतरी पप्पांचं राहिले ते घ्यायला गेलेत ते, आणि ते घेताच आपण जाऊया मंदिरात. इथून शॉर्ट डिस्टन्स 100 मीटरवर अंतरावर मंदिर आहे. जाऊया मंदिरात. बघू शकता समोर आहे मंदिर आणि पोहोचलेलो आहे मी. आणि आता थोड्याच वेळात आपण दर्शन ते करूया. तिथे जाऊन पप्पाला अभिषेक घालायचा, त्यासाठी टाईम लागणार आहे. आणि त्यांचं काहीतरी विसरत, माझ्या बहिणीला खवळत होती, त्यांनी आणून नाही दिलं म्हणून. तर चला मित्रांनो जाऊया आणि करूया दर्शन. आता मी आणलेला आहे प्रसाद. जाऊन भूक लागली होती, घरी जायला टाईम आहे आणि प्रसाद खाल्लाच पाहिजे मंदिरात. जर तुम्ही येत असताल तर खा तुम्ही प्रसाद, आणि खातोय मी पण. मित्रांनो आलेलो आहे दर्शन करून, आता चाललेलो आहे घराकडे. थोडंसं तिथंच खाल्लं होतं, मला भूक लागली होती म्हणून. पण आता घरी जाऊन फराळ करावं लागेल. तरी माझ्या मागं काम लागलेलंच आहे मित्रांनो. आता काहीतरी बाहेरून जाऊन आणायचं आहे. आलेलो आहे घरी आणि आता गाडी पार्क करायची आहे. तो मी बघितलेलं आहे तुम्ही बऱ्याचशा, मी कुठं पार्क करतो तिकडं पार्क करूया. पप्पाच्या मित्रांचा प्लॉट आहे, तिथं पार्क करतो मी गाडी. आणि पार्क केल्यानंतर दाखवतो तुम्हाला. केली आहे पार्क गाडी आणि जातोय आता घरी. पार्क करून आता कवर टाकतोय गाडीवर, कारण धूळ खूप बसते इथं. काय झालं माहिती आहे का, मी गेलो अर्ध्या वाटात आणि मला सामान आणायचं होतं ना. तर घरचे म्हणले सामान घेऊन. तिथं गेलो तर बघितलं मोबाईलच नाही. आणि आधी मला वाटलं माझ्याकडून मोबाईल पडलाय अर्ध्या वाटात गेल्यानंतर, पण नंतर माझ्या लक्षात आलं रे मी मोबाईलच घेतला नाही आहे. मग त्यासाठी घरी मोबाईल घ्यायला आलो आहे. आता मोबाईल घेतल्यानंतर पुन्हा सामान आणायला चाललो आहे. घेऊन आलो आहे खाण्याचे पदार्थ आहेत थोडे आपले, चिवडा, चिप्स आणि कलाकंद आहे मित्रांनो. आणि हेच आणायसाठी गेलो मी, पण अर्ध्या वाटात माझा मोबाईल विसरला. पुन्हा आलो, आता पुन्हा आलो आहे घरी. पण मित्रांनो फराळ केला आहे मग तुम्ही बघितलं असेल. माझे पप्पा बसले तेव्हा मी करीत नाही जास्त ब्लॉग बिग, आणि टी व्हीवर मम्मी ते बघते देव की देव महादेव मालिका, आणि मी खातोय थोडे द्राक्षे, कारण मला द्राक्षे खूप आवडतात मित्रांनो. तर मित्रांनो दुपार झाली आहे आणि फराळाच करतोय सकाळपासून, कारण उपवास असतो पूर्ण दिवस. उद्या सकाळी डायरेक्ट तोडता येतो. तर तुम्ही उपवासच खात असताना तर मराठी लोक म्हणलं महाशिवरात्री धरतात, तसं तर हिंदी लोक पण धरतात बरेचसे, कारण काही भगवान शिव सगळीकडंच आहेत. आणि पप्पा गेले ते गावाकडं, तर गावाकडचं काम झालं आहे गव्हाचं, त्याचं आता झाले ते. आणि घेऊन आणले आहेत आपल्याला पिण्यासाठी बदाम शेक. मी तसं पित नाही मित्रांनो, पण घेऊन आलेत आता एक्स्ट्रा, त्यामुळे प्यावं लागतोय. नाही तर पिणार नव्हतं मी बदाम शेक, तर पितो बदाम शेक. आणि मला कटिंग दाढीला पण जायचं, माझा उद्याच्याला पेपर आहे. आता ते फोन केला तर मी माझ्या बार्बरला, पण तो म्हणला थोडा मी व्यस्त आहे, तो आल्यानंतर कॉल करेन मग जाऊ आपण कटिंगला. मित्रांनो मी चाललो आहे कटिंग आणि दाढीला. उद्या माझा पेपर आहे, त्यामुळे बघू शकतात कटिंग दाढी खूप वाढलेली. कटिंग दाढी करतो आणि फ्रेश होतो. मग कसं आहे ना, फ्रेश वाटतं थोडं. तिथं गेलं स्कॅनिंग बिनिंग करते, ते चेहरा वगैरे स्कॅन करते, आणि मग त्यांना वाटलं केस दाढी वाढलेली, विचारपूस करते, आधार कार्ड बघते. त्यापेक्षा आपलं नीट अँड क्लीन गेलं बरं, पटकन एंट्री मिळते. आणि उद्या सकाळीच निघालो पण 5-1 वाजता. तसा ब्लॉग टाकेल मी पूर्ण. आणि जातोय आता बार्बर शॉपमध्ये कटिंगला. तर मित्रांनो कटिंग करून आलो आहे आणि बसलेलो आहे निवांत पार्कमध्ये आउटसाईडला थोडंसं, कारण दिवसभर बोर झालं फराळ खाऊ. आणि आज वर्कआउट पण नाही झालं. सकाळीच मी दाखवलं तुम्हाला महादेवाला गेलो मी, त्यामुळे मला जिमला जाता आलं नाही आणि काही स्किपिंग विपिंग बी करता आलं नाही आज.
आणि उद्या पेपरला जायचं सकाळ सकाळी. उद्याची जिम बुडणार 2 दिवस पूर्ण लो आणि वेट पण वाढलं मित्रांनो अशात. तर आता काय ना, आता 1 महिन्यात मी पूर्ण वेट कमी करणार. ते कसं करणार तुम्हाला सांगेल मी. मला उपवास धरायचे आहेत का कशामुळे काय ते नंतर डिटेलमध्ये सांगेल मी तुम्हाला. आता जातोय घरी आणि जाता जाता मला काहीतरी न्यायचं आहे खाण्यासाठी, ते दाखवतो काय. फराळ केलेलं आहे शेवटचं आणि आता झोपणार आहे मी. आणि मित्रांनो उद्या मी म्हणलो होतं ना, मला घरच्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे, तर मला टोस्ट पुडा किंवा बिस्किट किंवा ब्रेड काहीतरी कारण सांगितलं होतं. कारण काय मित्रांनो, मला सकाळ सकाळी जायचं आहे आणि सकाळ सकाळी मग मी नाश्ता बनवत नाही आहे. त्याच्यामुळे मग मी मला म्हटली काहीतरी घेऊन येईल, मग तुला बनवून खायला देते आणि तू खाऊन जाय मग, आणि नंतर नाश्ता कर पेपर सुटल्यानंतर. सकाळीच मला 8चा रिपोर्टिंग आहे, जसं मी म्हटलं. तर मला इथून 6 वाजता तरी निघावं लागेल. तेव्हा 6, 7, 7:30 तासात मी तिथं पोहोचेल. 1 तासात पोहोचू शकतो, पण बाईक स्लो चालली ना तर 1.5 तास लागेल मला सेंटरपर्यंत जायला. आणि 8चा रिपोर्टिंग आहे, मग 8:30 वाजता घेतात, 9ला पेपर चालू होईल. टाईम खूप आहे उशिरा रिपोर्टिंग असल्यामुळं. तर मित्रांनो आता लावतोय घरबीर. आमच्या घरचे अजून टी व्ही बघतात सकाळपासून, देव के देव महादेव मालिका. आणि आता कुलूप बिलूप लावले, गाड्या लावल्यात. आता आपले पट्ट्या बिट्ट्या लावून घेतो, गेट लावून घेतो आणि हंतरून टाकून झोपतो मित्रांनो. तर शेवट करत आहे मित्रांनो. कसा वाटला लोक तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. लाईक करत जा जर आवडत असेल तर, त्या रीच वाढतं आपल्या चॅनलची आणि बऱ्याच लोकांपर्यंत व्हिडिओ जातो. तर लाईक नक्की करा.